मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवणे आणि ध्वनिक्षेप क्षमता तपासून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस अधिकारी यांना देण्यात आले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, सचिव संतोष साळवे, उपाध्यक्ष तुषार हिरवे, संदीप चौधरी, वाहतूक सेना अध्यक्ष अशोक दातरंगे, विभाग अध्यक्ष किरण रोकडे आदी उपस्थित होते। गेल्या काही महिन्यांपासून मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांबाबत प्रशासनास वेळोवेळी निवेदन स्मरणपत्र देण्यात आले, परंतु त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही। आज पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले आहे। आता संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी सचिन डफळ यांनी दिला। धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले आणि विद्यार्थी यांना भोंगाच्या कर्कश आवाजामुळे होणारा त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुठलाही ध्वनिक्षेप वापरता येणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे। ध्वनिक्षेप किती क्षमतेने लावावा याबाबतच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या आहेत। देशातील सर्व धर्मियांना ध्वनिक्षेपामुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो आणि मुळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे असेही निवेदनात म्हटले आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असून संपूर्ण नगर शहरातील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करून आपला पोलिसी खाका दाखवावा आणि शहरात कायद्याचे राज्य आहे हे त्यांना दाखवून द्यावे असे आवाहनही निवेदनात करण्यात आले आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।